815793 कार्डचं पिन आहे. तुला लागणारं सामान घे. त्याने कार्ड तिच्या हातात दिलं आणि म्हणाला. फॉर्मॅलिटी म्हणून तिने ते ठेवून घेतलं. वापरायचा विचार काही केला नव्हता तिने. तो तिच्या उत्तराची वाट पाहत होता, पण ती काहीच म्हणाली नाही, म्हणून तो निघून गेला. तीही मग तिचं आवरून ऑफिसला जायला निघाली. नवीन घरातून ऑफिस थोडं लांबच होतं. आज बॉसही येणार होते, त्यात नवीन. आयुष्यात सगळंच नवीन होत होतं, म्हणून जरा गडबडच होती. कशीबशी 5 मिनिटं अगोदर ती पोचली. नितारा सूर्यवंशी, उपकार झाले तुमचे, वेळेवर आलात ते. तिची मॅनेजर हाताची घडी घालून नजर रोखून पाहत होती तिच्याकडे. सॉरी मॅडम, सांगा काय करायचं आहे, मी पटापट करते, नितारा तिची बॅग ठेवत म्हणाली. अर्धा तास अगोदर यायला सांगितलं होतं तिलाच, आणि ती 5 मिनिट अगोदर आली होती. घर बदलल्याने रस्ता चुकली होती ती. कुठून कुठून वाट काढून शेवटी पोहोचली ती. सगळ्या अरेंजमेंट्स झाल्या आहेत. तो तिथे ठेवलेला बुके आहे ना, तो घेऊन ये. अनाऊन्समेंट केली की थोड्याच वेळात येतील बॉस, आता तिच्या मॅनेजर स्वाती मोरे म्हणाल्या. सगळ्यांनाच बॉसला आधी पाहायची इच्छा होती. लेडीज स्टाफ तर पूर्ण नटून थटून आला होता, नितारा सोडून. ओके मॅडम, नितारा म्हणाली. सगळा घोळका एकीकडे आणि ती एकीकडे. ते जाऊ दे, आज खूप छान दिसतेस, स्वाती म्हणाली आणि स्वतःचा अवतार थोडा व्यवस्थित करत होती. नेसलेली साडी हलकी कमरेवरून खाली सरकवली तिने बोलता बोलता. थँक्यू मॅम, तुम्हीही आज खूप छान दिसताय, नितारा छान हसून म्हणाली. होय ना, बॉस फ्लॅटच झाले पाहिजेत मला पाहूनच. 2000ची लिपस्टिक लावली आहे आणि ही साडी स्पेशल आजसाठी घेतली आहे. ब्लाऊज पण डीप नेक घातलाय मुद्दाम. बॉस पटलेच पाहिजेत आज, स्वाती लाजून मुरडून म्हणाली. नक्कीच बॉस फिदा होणार आज तुमच्यावर, नितारा म्हणाली. बरं चल, मी तिथे त्यांच्या हातात बुके द्यायला जाते. स्टेजवर उभं राहून दिला की जास्त बोलता येत नाही, स्वाती म्हणाली. ऑल द बेस्ट, नितारा म्हणाली आणि मनोमनच डोक्यात टपली मारून घेतली. बॉस म्हातारा असला तर सगळ्यांची तोंडं पाहण्यासारखी असतील, नितारा म्हणतच म्हणाली. पूर्ण स्टाफ एकत्र उभा होता. आता कोणत्याही क्षणी नवीन बॉस येईल म्हणून हातात बुके घेऊन लाईनमध्ये उभे होते सगळेच. ते बघ बॉस आले, त्यांनी एकमेकांना खाणाखुणा केल्या. नितारा स्टेजवर जाऊन बुके देणार होती म्हणून स्टेज जवळच उभी होती. स्टाफपासून थोडी लांबच होती अर्थात. सगळेच बॉसच्या हातात बुके देऊन वेलकम सर म्हणत होते, पण त्याच्या चेहऱ्यावरची माशी हलली नव्हती की त्याने कोणाकडे एक नजर पाहिलंही नव्हतं. नितारा मात्र कॉन्फिडन्स एकवटत होती बॉससोबत बोलायला. नितारा जा, ते पहा आले बॉस, स्वाती तिला खुणावून म्हणाली. बॉसने पाहिलं नव्हतं म्हणून आधीच पोपट झाला होता, पण त्याला पाहता क्षणीच त्याच्यावर लट्टू झाली होती ती. नितारा खाली पाहूनच चालत होती. धडपडायची सवय होती तिला, त्यामुळे आज पडून सगळ्यांसमोर हशा करून घ्यायचा नव्हता. वेलकम सर, तिने कंपनीतर्फे मोठा बुके त्याच्या हातात दिला आणि वर पाहिलं. जे काही पाठ करून ठेवलं होतं बोलायला ते तोंडातच राहिलं तिच्या. अर्णव, तिच्या तोंडून पुसटचा आवाज निघाला. होय, तो तिचा 2 दिवसांपूर्वीचाच झालेला नवरा होता, पण तिने थोड्याच वेळात भरकटलेल्या भावनांना काबू केलं आणि हातातलं बुके त्याच्या हातात दिलं. तिला असं त्याच्याकडे डोळे फाडून बघताना पाहून स्वाती खाणाखुणा करून दाखवत होती, पण तिचं लक्षच नव्हतं. त्यात बॉस ही तिच्याकडेच पाहत होते. वेलकम सर, नितारा म्हणाली. त्याने चमकूनच पाहिलं तिच्याकडे, पण तिने नकारार्थी मान हलवली. तो अचानक बॉस बनून काय समोर येतो आणि आता त्याला नवरा म्हणून सगळ्यांसमोर संबोधित करायचं का? अर्णवने सगळ्यांना छान संबोधित केलं आणि निताराकडे एक तिरपा कटाक्ष टाकून त्याच्या कॅबिनच्या दिशेने निघून गेला.
चिडला होता तो तिच्यावर. त्याला वाटत होतं तिला त्याला नवरा म्हणून घ्यायला लाज वाटत होती. निताराच्या हृदयाची स्पंदनं चांगलाच धुमाकाळ घालत होती. खो खो, हुतुतू सगळंच खेळत होती. कोण काय बोलेल या गोष्टीची सगळ्यात जास्त भीती होती तिला. 2 आठवड्यांपूर्वी. नितारा, अमयचा मित्र आहे तो. चांगला आहे स्वभावाने. मागे त्या विवाह संस्थेतून आलेल्या 2 मुलांपेक्षा तर नक्कीच चांगला आहे. बरं चल बाय आता. काळजी घे. शिळं काहीच खाऊ नको. रात्रीची बाहेर एकटी जाऊ नको आणि कोणालाही घरी येऊ देऊ नको. ईशा पायऱ्या उतरून खाली येईपर्यंत नुसती बडबड करत होती आणि नितारा होकारार्थी मान डुलवत होती. ती महिनाभर युरोपला जाणार होती म्हणून इथे नितारासाठी कोणतरी सोबती शोधून जात होती जो तिची काळजी घेईल. राणी, काळजी वाटते ग तुझी. त्यात आजकाल मला तर भरोसाच नाही राहिला कोणावर, ईशा म्हणाली. मग त्या अमयच्या मित्रावर आहे भरोसा? निताराने विचारलं. अगं, अमयचा नंबर आहे ना तुझ्याकडे. काही वाटलंच की कॉल कर त्याला. बहीण आहेस ना त्याची. काही खटकलं तर पळत येईल तिकडून, ईशा म्हणाली. सक्का भाऊ नव्हता पण कमीही नव्हता. होय, तू आता जा नाही तर फ्लाईट मिस होईल, नितारा म्हणाली. अरे किती ती बडबड. या बडबडीच्या नादातच फ्लाईट मिस व्हायची ना तिची. बाय, मिस करीन मी तुला खूप, ईशा तिला मिठी मारून म्हणाली. मीही खूप मिस करेन तुला, नितारा म्हणाली. तीही थोडी इमोशनल झाली होती. ईशाचा निरोप घेऊन ती पुन्हा तिच्या खोलीत आली. ऑफिसला जायचा कंटाळा आला होता तिला, पण जावंच लागणार होतं. तिथून मग डेटवर जायचं होतं. ईशाच्या आयुष्यात अमय तिचा नवरा म्हणून होता, पण तिच्या आयुष्यात या दोघांना सोडून कोणीच नव्हतं. या दोघांसोबत ती गेली 2 वर्ष राहत होती. अमय आणि ईशा एकाच कंपनीत काम करत होते. कंपनीकडून अमयला 6 महिने युरोपला जाण्याची संधी मिळाली होती. आता निव्वळ 1 महिना राहिला होता म्हणून त्याने ईशाला आणि निताराला बोलावून घेतलं होतं. निताराला आधीच कबाब में हड्डी असल्यासारखं वाटत होतं. त्यात युरोपलाही असंच तोंड उचलून जाणं पटत नव्हतं तिला. दोघांना एकमेकांसोबत थोडा वेळ मिळेल म्हणून तिने कामाचं कारण काढून नकार दिला. त्यांचा संसार चांगला व्हावा म्हणून 2-3 वधूवर सूचक संस्थांमध्ये नावही नोंदवलं होतं तिने स्वतःचं. पण तिथून आलेली 2 मागणी खूपच वाईट होती आणि म्हणून शेवटी अमयने त्याच्या एका चांगल्या मित्राचं स्थळ आणलं होतं. नाव सांगितलं होतं अमयने त्याचं फक्त. तेही आता हिच्या फार लक्षात नव्हतं आणि फोटो तर पाहिलाच नव्हता. फोटोहून जास्त त्याचा स्वभाव महत्त्वाचा होता तिच्यासाठी. नितारा मॅडम, वेळ आहे का तुमच्याकडे? तिची मॅनेजर स्वातीने विचारलं. बोला ना मॅम. निताराला कसंच झालं, ती मॅडम म्हणाली होती म्हणून. आपली कंपनी सध्या लॉसमध्ये आहे. बरेच एम्प्लॉईड जॉब सोडून जायचा विचार करत आहे. पण मी हेच सांगेन की आपण दुपटीने काम करू आणि आपली कंपनी वाचवू, स्वाती म्हणाली. होय मॅम, मी नाही जाणार कंपनी सोडून, नितारा म्हणाली. गुड. स्वाती निघून गेली तिच्याजवळून. गेल्या आठवड्यापासून सगळ्या एम्प्लॉईजना असंच सांगण्याचं काम होतं तिच्याकडे. काम आटपून संध्याकाळी 6 वाजता ती घरी जायला निघाली. वाटेत काही खायचं सामान घेतलं आणि रूमवर आली. डेटवरही जायचं होतंच अजून. तिचं आळसावलेलं शरीर साथच देत नव्हतं, पण एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न करून ईशा आणि अमयला चांगला संसार करायला द्यायचा होता तिला. अजून किती दिवस एखाद्याच्या चांगुलपणाचा फायदा घेणार ना. क्रीम कलरची कुर्ती आणि ब्लॅक जीन्स घालून हलकासा मेकअप करून ती ठरलेल्या लोकेशनवर पोहोचली. अर्धा तास एकावर एक पाण्याचे ग्लास रिचवत होती आणि ते रिचवलेले ग्लास खाली करायला वॉशरूममध्येही पळत होती. वेटरलाही मजा वाटत होती तिच्याकडे पाहून. 2दा विचारलंही काही आणू का खायला म्हणून. पण जर अमयचा मित्र आलाच नाही तर उगाच पैसे का वाया घालवायचे. ती इथे बसली होती आणि बाहेर अर्णव राज्याध्यक्ष
त्याच्या PM म्हणजेच रॉबिनसोबत गाडीत बसला होता. त्याची आज खूप महत्त्वाची मीटिंग होती आणि त्यात रॉबिनने बुक केलेलं हॉटेल त्याला फार काही आवडलं नव्हतं. बॉसच्या तोंडून 1000 शिव्या खाऊन रॉबिन आता एकदम शांत बसला होता. अर्णवला तर आता रॉबिनचं तोंडही पाहायची इच्छा नव्हती. आधीच क्लायंट यायला वेळ लावत होता, त्यात या रॉबिनची अर्धी बुद्धी. आणि अर्णव राज्याध्यक्षला कोणाची वाट पाहायची सवय नव्हती. मोजून 1च मिनिटं झाला होता त्यांना येऊन, पण त्याच्या 5 मिनिटं अगोदर क्लायंटने उपस्थित राहावं अशी अपेक्षा होती त्याची. तो असाच इकडे तिकडे पाहून घड्याळात पाहत होता आणि त्याची नजर काचेतून दिसणाऱ्या निताराकडे गेली. 2 वर्षापूर्वी त्याच्या अंगावर बकाबक ओकली होती ती पिऊन. सोबत भाषण दिलं ते वेगळंच. गेली 2 वर्ष खूप शोधलं होतं त्याने तिला, पण सापडलीच नव्हती. आज कोणत्या तरी चमत्कारासारखी त्याच्यासमोर उभी टाकली ती. रॉबिनला न सांगताच तो त्या हॉटेलमध्ये शिरला. 2 वर्षांनीही तिचा चेहरा व काय नावही लक्षात होतं त्याच्या, नितारा. जर कोण त्या मुलीला भेटायला आलं तर ती तिच्या प्रियकरासोबत आहे सांगा, त्याने 2000ची करकरीत नोट रिसेप्शनिस्टच्या हातात टेकवत सांगितलं. रॉबिन तर त्याच्या बॉसला शोधत होता. लक्ष ठेवलं नाही म्हणून पुन्हा शिव्या पडणार होत्या. नितारा? अर्णवने तिच्या जवळ जाऊन विचारलं. सोबत अंदाजही घेत होता ती कोणाची वाट पाहत आहे याचा. होय. नितारा थोडी चिडलीच होती. गेला अर्धा तास ती वाट पाहत होती त्याची. मी अर्णव सिंघानिया, अर्णव म्हणाला. त्याला कन्फर्मेशन मिळालं की ती ब्लाइंड डेटवर आली आहे. याला वेळेचं मुळीच महत्त्व नाही असं दिसतंय, नितारा तोंडातच पुटपुटली. पण अर्णवला ते ऐकायला गेलंच होतं. सॉरी, ते क्लायंटसोबत मीटिंग होती म्हणून थोडा उशीर झाला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, तुला वाट पाहावी लागली म्हणून. अर्णव त्याच्या तोडक्या मोडक्या मराठीत म्हणाला. म्हणजे नाकाचा शेंड्यावर राग अजूनही तसाच होता तिचा. तेव्हा चढली जरा जास्तच होती ना, म्हणून चेहरा लक्षात नव्हता मॅडमना. इट्स ओके, नितारा म्हणाली. पण होतं ते संभाषण तर झालं, आता पुढे काय? तो तर छान गॉगल लावून बसला होता, पण तिला तर उघड्या डोळ्यांनी पाहावं लागणार होतं ना. ही तेव्हा तर इतकी बोलत होती, आता काय झालं बोलायला? तो मनातच म्हणाला. ती बोलल असं एक्सपेक्ट करत होता तो, पण स्वतःचं तोंड काय खोलत नव्हता. म्हणजे पहिलंच इम्प्रेशन अगदीच वाईट पडलं होतं. दोघेही अगदीच शांत होते. मग काय, वेटरने पहेल केली. सर, मॅडम, मे आय टेक युअर ऑर्डर प्लीज, तो वेटर म्हणाला. आज खर, अर्णवने वेटरला सांगितलं. तिने किंमत पाहून जे स्वस्त दिसत होतं तेच मागवलं. तिला अंदाज नव्हताच त्याच्या श्रीमंतीचा. रॉबिन तिकडे त्याला शोधून हैराण झाला होता. त्याचे क्लायंट आले होते. शेवटी न राहून कॉल केला त्याने. अशा ना तशा शिव्याच पडणार होत्या. बॉस, क्लायंट्स आर हिअर, वेअर आर यू? रॉबिनने विचारलं. आस्क देम टू लिव्ह, अर्णव म्हणाला आणि पुढे काहीच न बोलता कॉल ठेवून दिला. निताराने फक्त पाहिलं होतं त्याच्याकडे, पण त्याचे नॉर्मल हावभाव पाहून तिने काहीच विचारलं नाही. बॉस, बॉस, आर यू देअर? रॉबिन बिचारा विचारातच राहिला. कसं बसं समजावून त्याने त्या क्लायंट्सना पिटळवलं. जेवण झालं आणि त्यानेच पहेल करून तिचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि दोघेही त्याच्या मार्गाला निघून गेले.